आपला 6वा अध्याय चालू आहे, त्यातला 24वा श्लोक आज आपण वाचणार आहे. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम विनियम्य समंतता तरी तोची योग ऐके परी सोपा दाविता संकल्पा पुत्र शोक निमाले विषय ऐसे ऐकेल इंद्रिये देखील नियंत्रित तरी संकल्पाची फुटोनिया छाती मुकेल तो अंती जीवितवासी प्राप्त होता ऐसी विरक्ती साचार सरे येरझार संकल्पाची मग धनुर्धरा धैर्य मंदिरात सुखे सदोदित बुद्धी नांदे तरी तोची योग ऐके परिसोपा दाविता संकल्पा पुत्र शोक. आपल्याला हा जो योग शिकवलेला आहे ह्याच्यामध्ये तो आपल्याला संकल्प करायला शिकवतो. पहिले कसा संकल्प, तर वासना हेतू याच्या स्फुरणातून अनेकविध कल्पना सृष्टी आणि त्यातून पुढे जड सृष्टी निर्माण झाली असून संकल्प हाच या सर्व विश्वाभासाचा करता आहे. म्हणजे काय की आपल्याला हा संकल्प कळतो की हे सगळी सृष्टी संकल्पानी बनलेली आहे. आणि तो कोणाचा संकल्प आहे? परब्रह्माचा. त्यांनी नुसता संकल्प केला की अशी पृथ्वी, अशी दुनिया आपण बनवू आणि अशी त्याच्यामध्ये माणसं, प्राणी, पूर्ण सृष्टीची त्याने कल्पना केली आणि नुसत्या संकल्पाने ध्वनीच्या माध्यमातून त्यांनी हा संकल्प सोडून ही सृष्टी निर्माण केली. आणि हे आपल्याला या योगातून कळतं की हे आपल्या भोवतीचे दुनिया, लोक, माणसं, नाती, गावं, शहर, जेवढं काही आहे जे डोळ्यांना दिसतंय, निमाले विषय ऐसे ऐकेल इंद्रिये देखील नियंत्रित. जेव्हा इंद्रियांना हे कळतं, बुद्धीला हे पटतं की हा परमेश्वराचा संकल्प आहे आणि म्हणून हे सर्व आहे आणि हा केवळ संकल्प मात्र आहे आणि ही नाशिवंत आहे सृष्टी. म्हणजे काय की त्यांनी संकल्प मागे घेतला की सृष्टी नष्ट होईल. ते त्याचं प्लॅनिंग आहे, त्याची इच्छा आहे, त्याचा खेळ आहे. असं जेव्हा आपल्याला अंतर्बाह्य इंद्रियांना कळतं, बुद्धीला, विचारांना, मनाला हे पटतं, तेव्हा आपली इंद्रिय शांत होतात आणि कंट्रोलमध्ये येतात. त्यांचे विषय संपून जातात. त्यांना काहीच असं उरत नाही करण्यासारखं, बोलण्यासारखं. इंटरेस्ट हळूहळू रिड्यूस होतो सगळ्यातला. तरी संकल्पाची फुटोनिया छाती मुकेल तो अंती जीवितवासी. मग मग आपण जे संकल्प करत असतो, आपण असं करू, तसं करू, तसं करू, नातलगांचे, घराचे, फॅमिलीचे संकल्पच असतात ते. आपण दरवर्षी आपण संकल्प करतो की यंदाच्या वर्षी मी हे करणार, 8 दिवसांनी मी ते करणार. हे आपले संकल्प ईश्वरी संकल्पाच्या अंडरस्टँडिंगनी आणि आपल्याला कळल्यामुळे आपले संकल्प छोटे होऊन जातात. त्याचं अस्तित्व उरत नाही. कारण लक्षात येतं की हा सर्व परमेश्वरी संकल्पाचा भाग होता आपण सुद्धा. त्यामुळे तिथे काहीही अशा पद्धतीच्या आपल्या वासना उरत नाही आणि आपले सर्व इच्छा आणि नाहीशा होतात, संपून जातात. मुकेल तो अंती जीवितवासी, म्हणजे त्याचं स्वतःचं अस्तित्व नष्ट होऊन जातं. मीपणाचं, मीच अस्तित्व आहे ते नाहीसं होतं जेव्हा आपल्याला परमेश्वरी संकल्पाची जाणीव होते. आणि पटतं. काय असतं? माहिती असणं वेगळं, पटणं वेगळं आणि कृतीत आणणं आणखीन तिसरी स्टेज आहे. तिन्ही मध्ये फरक आहे बरं. हो, मला अमुक गोष्ट माहिती आहे म्हणजे नुसता अवेअरनेस आहे. आणि मला अमुक गोष्ट पटली आहे वाचल्यानंतर, म्हणजे मला अंडरस्टँडिंग मध्ये आणि मी ऍक्सेप्टन्स झालेला आहे त्या गोष्टीचा की हा हे असं आहे, हे मी ऍक्सेप्ट केलं. आणि तिसरी गोष्ट, ऍक्सेप्टन्स नंतर बिहेवियर मध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन. थर्ड जो पार्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे.
थर्ड जो रोल जोपर्यंत स्टार्ट होत नाही आपला इम्प्लिमेंटेशनचा, तोपर्यंत माहिती असण्याला काहीच अर्थ नाहीये. माहिती सगळ्यांनाच सगळं असतं, म्हणून काही सगळे इम्प्लिमेंट करत नाहीत. पण प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच 99.9% लोकांना माहिती असणंच म्हणजेच आकलन झालं आणि आपल्याला कळलं पूर्ण आणि आपण जगलो असं भ्रम निर्माण होतो. खूपदा अनेकदा मी मागेही सांगितलंय की हो हे आम्ही वाचलंय, दासबोध आम्ही वाचलाय, अगदी पारायण केलंय. अरे पण पारायण करून ते किती अंडरस्टँड झालं आणि बिहेवियर मधनं रिफ्लेक्ट कधी किती झालं, इम्प्लिमेंट किती झालं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. प्राप्त होता ऐसी विरक्ती साचार सरे येर झार संकल्पाची. आणि मग आपण जे संकल्प करून करून जन्माला येत राहतो ना, संकल्प म्हणजे काहीतरी या जन्मात माझं राहिलं, कारण तो केलेला संकल्प असतो. म्हणतात ना की प्रत्येक पूजेच्या आधी आपण संकल्प करतो. संकल्प हा फार डीप मिनिंग आहे, त्याला पहिले समजून घ्या. संकल्प म्हणजे आपण जेव्हा पूजा घालतो किंवा कुठलंही नवीन काम करतो, आपण त्याच्या आधी संकल्प सोडा म्हणतात. प्रवासाला जायचंय, संकल्प सोडा चांगल्या मुहूर्तावर. जर तुम्ही जायच्या दिवस, जर प्रवास करण्याचा दिवस जर चांगला नसेल इन केस पंचांगाच्या दृष्टीनं, तर आपण आपण आधी संकल्प सोडतो की मी प्रवास अमुक अमुक वेळेला सुरू केलाय किंवा तिकीट काढलं त्या दिवशी. असं पूर्वी करायचे लोक, आता काहीच कोणी मानत नाही फारसं आणि फॉलो पण नाही करत. पण पूर्वी असं करायचंय. किंवा आता पूजा करतो आपण, कुठलाही संकल्प पहिले करतो. म्हणजे काय की आपण ते निश्चित घडावं म्हणून एक एनर्जी, थॉट, पॉवरफुल एनर्जी थॉटच्या थ्रू प्रोजेक्ट करतो युनिवर्स मध्ये, की मग ती आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधीतरी ती मॅनिफेस्ट होते. म्हणजे काय, मटेरियलाइज होते, म्हणजे सत्यात उतरते, रियालिटी मध्ये येते. असा असतो तो संकल्प. आणि मग इथे काय म्हणलंय, दोन संकल्पांची इथे गोष्ट केलेली आहे. दोन संकल्प असे की पहिला ईश्वरी संकल्प, त्यांनी काहीतरी प्लॅनिंग करून ही अर्थ बनवली, हे युनिवर्स बनवलं, ग्रह तारे बनवले, हा सगळं त्याच्या संकल्पाचा भाग आहे. म्हणजे खरा तर त्याचा संकल्प मॅनिफेस्ट होतोय, घडतोय खरं सांगायचं तर. पण त्याच्यामध्ये छोटे छोटे आपण किड्यासारखे छोटे छोटे आलेलो, आपण आपल्या दुनियेत आपल्या बुद्धीप्रमाणे आपण आणखी 50 संकल्प करतो. पण आपल्याला हे नाही कळत की त्याच्या संकल्पाने सगळं चाललंय. मी भले ना का 100 संकल्प करेन, त्यातले ऍक्च्युली डिवाइन त्याच्या प्लॅनिंगला सुटेबल डिवाइन प्लॅन प्रमाणे जे असतील तेवढे माझे खरे होतील. बाकीचे 99 माझे फेल होतील संकल्प. कारण का, ते अलाइंड नाही आहेत. परब्रह्माच्या संकल्पाला, डिवाइन संकल्प म्हणजे डिवाइन प्लॅन, डिवाइन प्लॅनला माझा संकल्प किंवा माझं डिसिजन काही करण्याचं, ते अलाइंड नाहीये प्रॉपरली, मॅच नाही होते. त्यामुळे बरेचसे संकल्प आपले माणसांचे फेल जातात आणि एखाद दुसराच त्यातला वर्क करतो जो त्याच्या संकल्पाशी अलाइंड असतो प्रॉपरली. तर त्यामुळे इथे पहिला संकल्प परमात्म्याचा म्हटलाय आणि दुसरा इथे म्हटला आहे, प्राप्त होता ऐसी विरक्ती साचार सरे येर झार संकल्पाची. आपण संकल्प म्हणजे इच्छा करत राहतो. आय होप तुम्हाला थोडासा हा कॉम्प्लिकेटेड पॉइंट आहे तो कळतोय. आपण सतत म्हणजे जीवन जगताना आपण खूप इच्छा, आपल्या डिझायर्स आपल्या व्यक्त करत असतो, कधी बाहेर कधी आतमध्ये मनामध्ये, की मला हे करून बघायचंय, ते करून बघायचंय, असं करायचंय, तसं करायचंय, तसं करायचंय. तर हे काही आपल्याला असं वाटतं की जर लहानपणी मला असं वाटत होतं, आता माझं वेगळंच चालू आहे, असं म्हणून ते सुटून नाही जात. गंमत म्हणजे जर कुठलाही थॉट प्रोजेक्ट केलेला डिफ्यूज किंवा असाच हवेत विरून जात नाही. स्पष्ट सांगते आणि खरं सांगते, प्रत्येक केलेला थॉट रियालिटी मध्ये येतो, पण तो आत्ता नाही, नंतर कधीतरी येतो, किंवा तो काहीतरी नंतर वेगळा इफेक्ट टाकतो लाईफ मध्ये. पण कुठलाही थॉट बेकार जात नाही. तर त्यामुळे आपण असे जन्मभर खूप संकल्पा स्वरूपी विचार करत असतो, खूप सीड्स सो करत असतो, दाणे असे लावत असतो, बियाणे, बियाणं बीचे दाणे असे लावत असतो.
आणि मग ते निमित्त ठरतात जन्म घेण्यासाठी. आणि म्हणून सरे येरझार संकल्पाची. पण ज्या क्षणाला आपल्याला परब्रह्माचा संकल्प रिअलाइज होतो, कळतो, पटतो आणि आत्मसात होतो, त्या क्षणाला आपले सगळे तिथून पुढच्या क्षणाचे पुढचे संकल्प आपले विरून जातात, संपून जातात. तरी संकल्पाची फुटोनिया छाती, म्हणजे संपून जातात ते. संकल्प करण्याची इच्छाच उरत नाही माणसामध्ये, योग्यामध्ये. आणि त्याचे संकल्प थांबून जातात. आणि त्यामुळे होतं काय, की अशा संकल्पांमुळे जी येरझार लागणार आहे, ते जन्म मरणचं फेरे मारत बसावे लागणार आहेत, पुन्हा 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 आत्म्याला शरीर धारण करून यावं लागणार आहे, ते थांबून जातं. अशी विरक्ती येते की पुन्हा यावं नाही, येण्यासाठी कारण नाही उरत, कुठला संकल्प पूर्वजन्मातला उरत नाही की हे राहिलं म्हणून यायचं. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की प्राप्त होता ऐसी विरक्ती साचार सरे येरझार संकल्पाची, मग धनुर्धरा धैर्य मंदिरात सुखे सदोदित बुद्धी नांदे. मग अत्यंत शांतपणे तो स्थिरावतो हृदय मंदिरात किंवा परमात्मा स्वरूपात तो स्थिरावून जातो आणि आत्मानंदात रमतो. शनैः शनैः रूपर मेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत्. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यै तदात्मन्येव वशं नयेत्. ऐशा परी होता बुद्धी धैर्य युक्त अनुभव पंथ मना दावी. मग अनुभूती यायला लागते. आपण स्थिर झाल्यानंतर जो अभ्यास करतो त्याचे अनुभव येतात आपल्याला. आपण जे विचार चिंतन मनन करत राहतो, नवीन नवीन गोष्टी शिकत राहतो, मग त्यातनं आपल्याला अनुभव येतात. आणि तया लागी आत्मभुवनात करी प्रस्थापित हळूहळू. ह्या ही ऐके रीती ब्रह्मप्राप्ती आहे, विचारोनी पाहे धनुर्धरा. न घडे हे तुझ तरी पार्थ ऐक सुलभ आणिक दुजी रीत. केला जो निश्चय न तो ढळू द्यावा हाची नेम घ्यावा जीवे भावे. येणे चित्ता लागी जरी आले स्थैर्य तरी झाले कार्य स्वभावेची. नाही तरी द्यावे मोकळे सोडून नये आवरून धरू त्यासी. हिंडेल ते स्वैर मग जेथे जेथे तर तेथोनी मागू ते परतेल. त्यांनी हेच सांगितलंय की कोणालाही मुसक्या बांधून शासन करून आपल्याला मनाला, बुद्धीला, विचारांना, इंद्रियांना, वासनांना, इच्छांना आवळायचं नाहीये. त्यांना बॅलन्स शिकवायचा आहे, त्यांना सॅटिस्फॅक्शन शिकवायचंय आणि त्यांना थांबणं शिकवायचंय योग्य वेळेला आणि शांत होणं शिकवायचंय. मागच्या वेळेलाही हेच सांगितलं होतं. हिंडेल ते स्वैर मग जेथे जेथे तेथुनी मागते परतेल. निश्चयेची ऐसे लागोनी वळण स्थिरावेल जाण अंतर्यामी. एकदा बुद्धी स्थिर झाली, मन स्थिर झालं की मग त्याला आत्मभुवनात म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी ते हळूहळू स्थिरावतं, प्रस्थापित होतं, ग्रॅज्युअली, हळूहळू. आणि मग काय होतं, ह्याही ऐके रीती ब्रह्मप्राप्ती आहे, विचारोनी आहे धनुर्धरा. याच पद्धतीनं आपल्याला हळूहळू पुढे जाता ब्रह्मप्राप्ती होते. पण पहिले स्थिर होणं फार आवश्यक आहे. म्हणून स्थितप्रज्ञ का भासा हा पहिलेच श्लोक येऊन गेला. स्थिर बुद्धीवाला माणूस कसा असतो, योगी कसा असतो, तो पहिलेच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला. कारण आता इथे ती बुद्धी स्थिर करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून पहिले माहिती तर पाहिजे की स्थिर बुद्धी नावाचं काहीतरी आहे आणि असे पण योगी आहेत. स्थितप्रज्ञ म्हटलंय त्यांना. असे स्थितप्रज्ञ जगात आहेत. स्थितप्रज्ञ म्हणजे कुठल्याही परिस्थितीचा अमुक माणसावर परिणाम होत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. फार चुकीचा गैरसमज आहे हा. आपण म्हणतो अगदी हा मनुष्य अगदी स्थितप्रज्ञ आहे म्हणजे त्याला काही फरक नाही पडत, तो इग्नोरन्स झाला त्याचा. की घरातल्यांकडे, घरातल्या परिस्थितीकडे, काय चाललंय कोणाबरोबर त्याच्याकडे त्याचं काही लक्ष नाहीये, म्हणजे सगळं चक्क पळवाट काढणं झालं इनडायरेक्टली. स्थितप्रज्ञ असा नसतो.
त्याच्यावर संकट आल्यानंतर तो स्थिर राहतो का? तो स्थितप्रज्ञ. की आकांतांडव करतो मिळण्यासाठी, धडपड धडपड धडपड, मग किती जण दुखावली तरी चालतील, निर्णय आपला किती जणांना पेन देणारा असला तरी चालेल, पण तरी तो धडपडत राहील. तो काही स्थितप्रज्ञ नाही. स्थितप्रज्ञ हा असा आहे की जो सुखात आणि दुःखात त्याची मनस्थिती अत्यंत स्थिर असते, त्याच्यामध्ये लाटा निर्माण होत नाहीत, वर खाली होत नाही, दुसऱ्यांना त्रास देण्याची वृत्ती निर्माण होत नाही. तो स्थितप्रज्ञ. योगिक अर्थाने स्थितप्रज्ञ फार उच्च स्थिती आहे. पण आपण रॅन्डमली वापरून मोकळे होतो व्यक्तींचं वर्णन करताना की अमुक माणूस स्थितप्रज्ञ आहे. असं नसतं. ह्याही एके ती ब्रह्मप्राप्ती आहे, विचारोनी पाहे धनुर्धरा. न घडे हे तुझ तरी पार्थायिक, सुलभ आणिक दुजिरीत. ही एक पद्धत झाली ब्रह्मप्राप्तीची, जी आतापर्यंत त्यांनी सांगितली. आता तो दुसरी पद्धती सांगतोय, जी सुलभ आहे आणखीन. केला जो निश्चय न तो ढळू द्यावा, हाची नैम घ्यावा जीवे भावे. सिंपल टेक्निक दिला. आपण काहीही ठरवतो, अमुक गोष्ट मी आता करणार नाही असं ठरवल्यानंतर काय वाटेल ते झालं तर ती गोष्ट आपण केलीच नाही पाहिजे. म्हणजे काय की विल पॉवर वाढवणं, स्वतःचं निर्णय क्षमता वाढवणं, सामर्थ्य, इनर स्ट्रेंथ, इनर पॉवर वाढवणं झालं. विल पॉवर वाढवणं की अरे मी अमुक गोष्ट करणार म्हणजे करणार, नाही करणार म्हणजे नाही करणार. इतकं स्ट्रॉंग डिसिजन मेकिंग. ते सांगतात की छोट्या छोट्या गोष्टी एकदा ठरवल्या की तो नेम जाऊ नाही द्यायचा, तो नेम पाळला पाहिजे. येणे चित्ता लागी जरी आले स्थैर्य, तरी झाले कार्य स्वभावाची. एवढं जरी चित्ताला कळलं की काय जे ठरवतो ते आपण विचारपूर्वक ठरवायचं आणि ते ठरवल्यानंतर तिथून ढळायचं नाही खाली. म्हणजे अजिबात मत बदलायचं नाही, मन बदलायचं नाही, कंटाळा करायचा नाही. एखादी गोष्ट ठरवली ना ते ती करायची. मग किती संकट येऊ दे, किती त्रास होऊ देत, तिथून खाली यायचं नाही, ते निर्णयावरनं उतरायचं नाही खाली. एवढं जरी केलं तरी म्हणजे काय होतं, ऍक्च्युली कॉन्सन्ट्रेशन, विल पॉवर, ज्या रिक्वायरमेंट आहेत क्वालिटीजच्या, त्या ह्या मार्फत डेव्हलप होतात. आणि म्हणून ते सोपं म्हणून सांगून इतकं मोठं काम सांगतायत की त्यातून तुमची विल पॉवर वाढते, डिसिजन मेकिंग कपॅसिटी वाढते की अमुक मी करणार म्हणजे करणार. मग ते विचार करूनच निर्णय घेतलाय ना, म्हणजे विचार करायला शिकवणार आधी. आणि तो कसा, तर सारासार विवेक पद्धतीनं विचार, सगळ्या बाजूंनी गोष्ट ठरवून मग निर्णय घेतल्यानंतर मग मात्र त्याच्यावरनं टळायचं नाही. त्यात अनेक क्वालिटीज डेव्हलप झाल्या. येणे चित्ता लागी जरी आले स्थैर्य, तरी झाले कार्य स्वभावेची. नाहीतरी द्यावे मोकळे सोडून, नये आवरून धरू त्यासी. मग आपण स्वतःला ना एकदम मोकळं सोडायचंय, ना कर्कच्च धरून बसायचंय. मधली स्थिती, बॅलन्स. बॅलन्स शिकवलाय की सेंटर अलाइन कसं ठेवायचं स्वतःला. ना इकडे जायचं ना इकडे जायचं, सेंटर अलाइन. म्हणजे पुन्हा तीच स्थिर बुद्धी मध्ये अलाइनमेंट आपली सेंटरला पाहिजे. ना इकडे जायचंय, दुःख झालं म्हणून रडारड करायचे, ना सुख आलं म्हणून उड्या मारायच्या. ओके म्हणायचं आणि सेंटर अलाइन राहायचं. ही सेंटर अलाइनमेंट फार आवश्यक आहे. जेव्हा आपलं ध्यान लागतं, म्हणजे ध्यान लागतं म्हणजे आपण बसायला लागतो ध्यानाला, तेव्हा काही प्राणायामांच्या प्रॅक्टिसेस नंतर एका पर्टिक्युलर टाइम नंतर, डिपेंड करतं प्रत्येक व्यक्तीप्रमाणे किती वेळ लागेल, पण सगळी आपली एनर्जी ना सेंटर अलाइन होते ऍक्च्युली. आणि सगळे चक्रास असे सेंटर अलाइन होतात, नाहीतर ते इकडे तिकडे गेलेले असतात, म्हणजे त्याची अलाइनमेंट चुकलेली असते. म्हणजे आपण म्हणतो ना, व्हील, कारची व्हील अलाइनमेंट करून आणावी लागते. म्हणजे ते चारही व्हील्स अलाइन करावे लागतात कारची. लॉंग ड्राईव्ह जायचं असेल तर ती अधनमधनं कारची व्हील्स अलाइनमेंट करावी लागते. तसे आपले चक्रास ना इम्बॅलन्स असतात व इकडे तिकडे झालेले असतात, ते सेंटर अलाइन नसतात. पण आपण जेव्हा योगिक प्रॅक्टिसेस सुरू करतो, ग्रॅज्युअली ते सेंटर अलाइन होतात. आणि मग ती ऊर्जा जी आहे, प्राणशक्ती, वैश्विक डिवाइन एनर्जी जी आहे,
ती सगळे प्रॉपर अलाइन झाल्यानंतर मग ती हळूहळू मुवमेंट पॉसिबल होते तिला. नाहीतर एकाचं तोंड इकडे, एकाचं तोंड इकडे, एकाचं, मग ती फ्लो कशी करणार टेडी मेडी अशी. झिगझॅग लाईन आपण काढतो तशी अवस्था होईल ती. मग ती इम्बॅलन्स करेल आपल्या बॉडीमध्ये, एनर्जेटिक बॉडीमध्ये. तर ती प्रॉपरली फ्लो होण्यासाठी आपल्याला सेंटर अलाइन व्हावं लागतं एनर्जी बॉडीमध्ये. म्हणजे आपले चक्रास ते प्रॉपरली सेंटर अलाइन, नाडी म्हणजे मेरिडियन्स सगळ्या, आपली काय इडा, पिंगला, सुषुम्ना, आणि आणखीन कोणत्या कोणत्या महत्वाच्या आहेत त्या सगळ्या सेंटर अलाइन व्हाव्या लागतात. आणि मग तो प्रवाह डिवाइन एनर्जीचा सुरू होतो. आणि मग आपल्याला अनेक छोटे छोटे बारीक सारीक अनुभव यायला लागतात, की शांत वाटणं, किंवा असं हलकं वाटणं, लाईटनेस फील होणं, किंवा जमिनीपासनं वर उठल्यासारखं वाटणं, किंवा बलून सारखं खूप मोठं झाल्यासारखं वाटणं, किंवा एकदम छोटं डॉट सारखं झालं. ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. ह्या पद्धतीचे अनुभव येतात. पण असा अनुभव आला म्हणून घाबरायचं नाही. अशी लगेच काही ती कुंडलिनी वगैरे जागृत झालेली नसते. त्याला फार वेळ लागतो. त्यामुळे घाबरतात, बरीच लोक घाबरतात, अरे बापरे असं व्हायला लागलं म्हणजे काहीतरी गैरसमज असतात, म्हणून मग ते मला असं होणार आता ते नकोच, असं नाही करायचं, कधीही नाही करायचं. तर त्यामुळे असे सेंटर अलाइन झाल्यानंतर अनुभव यायला लागतात. येण्याची नाही तरी द्यावे मोकळे सोडून, नये आवरून धरू त्यासी. हिंडेल ते स्वैर मग जेथे जेथे, तेथुनी मागुते परतेल. निश्चयाची ऐसे लागो निवळण, स्थिरावेल जाण अंतर्यामी. मनाला जेव्हा आपण असं डिसिप्लिन मध्ये आणतो, ज्या पद्धतीने इथे सांगितलंय की नेम केलाय ना माझ्या मनाने, की अमुक गोष्ट मी करणार नाही, अमुक गोष्ट मी पाहणार नाही, या वेळेला मी इतके वाजता इथे बसेन. तर त्याची पूर्वी जी वेळ असते मनाची इकडे तिकडे जाण्याची कुठल्या तरी ऍक्टिव्हिटी मध्ये, ती आपण बंद करून काहीतरी नेम केलेला आहे, नियम केलेला आहे, की नाही या वेळेला मी इथे बसणार. तर सुरुवातीला ते हिंडेल फिरेल स्वैर होऊन पुन्हा पुन्हा जाईल 8-10 दिवस, कारण सवय आहे ना, सवय लागलेली असते. तर ती सवयीप्रमाणे ते हिंडेल. पण आपण जर नियमाने, कठोरपणाने, डिसिप्लिननी बसून राहिलो जागेवर, ते कार्य आपलं चालू ठेवलं, तर त्याला आपल्या ब्रेन पासून, आपल्या सिस्टम पासून दूर जाणं जमत नाही. त्यामुळे आपोआप ते हिंडून फिरून पुन्हा सेंट्रलाईन होतं आणि आपल्या बरोबर कार्य करायला लागतं. त्याला जोर जबरदस्ती नाही करायची, मनाला, बुद्धीला, विचारांना. म्हणून ध्यानामध्ये पण सांगतात, की म्हणतात ना, बरेच लोक, म्हणजे कॉमन प्रॉब्लेम आहे की डोळे मिटून बसल्यानंतर हजारो विचार येतात एका पाठोपाठ एका पाठोपाठ. आणि जर त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर पहिली सुरुवात एका पॉइंटवर असते, आणि एक हार्डली काही सेकंदानंतर आपण भलत्याच एखाद्या विषयावर विचार करत असतो. तर ते विचार असं, म्हणून मंकी माइंड म्हणतात. जसं मंकी म्हणजे बंदर एका फांदीवर दुसऱ्या कुठून, आता या इथे पाहिलं तर काही सेकंदांनी कुठेतरी भलतीकडेच दिसेल ते, म्हणजे इतकं जम्पिंग करतं ते. तसंच आपलं मन आणि विचार पण आपले जम्प करतात, एकावर ना एकावर एका चेन बनवतात. तर ती विचारांची जी चेन आहे, साखळी आहे, ती कुठच्या कुठे घेऊन जाते आपल्याला. पण मग काय करायचं, हा सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे जगातला, अत्यंत कॉमन प्रॉब्लेम आहे. तर मग त्याच्यावर करायचं काय, की बसल्यानंतर त्याला बांधायचं नाहीये. बांधल्यानंतर ते आणखीन पळणार आहे आणि इकडे तिकडे जाणार आणखीन डबल शक्तीनं. तर म्हणून त्याला सोल्युशन आहे की त्याला ऑब्झर्वर बनवायचं. आपण आपण ऑब्झर्वर बनायचं, द्रष्टा. आणि तो ऑब्झर्व करायचं. जसं आपलं लहान खटाळ एखादं लहान मूल असेल, त्याला सांगितलं आपण की आता 10 मिनिटं तू इथेच, हाताची घडी तोंडावर बोट, इथेच बसायचं. आणि आपण आपलं काम करतो, त्याची चुळबुळ 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 चालते. थोडा वेळ बसतं, दाटून दमदाटी करून थोडा वेळ, काही 1-2 मिनिट्स बसेल ते, आणि नंतर चुळबुळ सुरू होईल त्याची. मग मध्येच इकडे गेलं, तिकडे गेलं, तिकडे गेलं. तर आता त्या छोट्याशा नटखट मुलाला जर वळण लावायचं असेल, काहीतरी शिकवायचं असेल, कदाचित ते स्थिर नसेल, त्याला एका ठिकाणी बसणं, शाळेतनं कंप्लेंट येत असेल की तुमचा मुलगा वर्गात सगळ्या क्लासभर हिंडतो, तर त्याला थोडस एका ठिकाणी बसायला, तर ती प्रॅक्टिस जर करवायची असेल, तर पहिल्या सवयीप्रमाणे ते पहिले 2-4 दिवस
2-5 मिनिटं बसेल, पण 6व्या-7व्या मिनिटाला तो घरभर परत फिरायला लागेल. पण त्याला जर आपल्याला त्याची ती सवय मोडून वळण लावायचं असेल, तर आपल्याला हार्ड अँड फास्ट रूल लावून चालणार नाही. त्याच्यावर तो अन्याय होईल, कारण ते लहान मूल आहे. तर त्यामुळे आपण काय करतो, त्याला थोडीशी मुभा देतो. मग आणि जो पहिला जो पॅच आहे टाइमचा, की ज्याच्यात तो स्थिर बसतो, तो ग्रॅज्युअली आपण वाढवत जातो. कसा? तर त्याला थोडस फ्रीडम देतो आपण, जाऊ द्यायचं. आणि मग आई लक्ष ठेवते की काय करतोय. मग त्याला आपण सांगतो की या खुर्चीच्या एरियातच राहायचं, असं एरिया त्याचा फिक्स करायचा, म्हणजे तो तिथेच घुटमळेल. इथून बाहेर नाही जायचं, या रूमच्या बाहेर नाही जायचं. किंवा मग आधी रूमच्या बाहेर नाही जायचं, मग काय तर या खुर्चीच्या एरियातच तू फिरायचंस. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याला सांगायचं, नाही खुर्चीतच बसून तू पाय हलव, हात हलव, इकडे बघ तिकडे बघ, पण खुर्चीतनं उठायचं नाही. आणि मग असं करून 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 त्याचा स्पॅन आपण वाढवत जातो, एका ठिकाणी बसण्याचा किंवा फोकस होण्याचा, कॉन्सन्ट्रेट करण्याचा, स्टेडी होण्याचा. असं करत 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 त्या विचारांनाही असं एक 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 एरिया ठरवायचा की याच्या बाहेर नाही जायचं. पण त्याला फ्रीडम तर द्यावं लागेल, नाही तर ते आपल्यावर जास्त जोराने उलट्या दिशेनं, मुलं मग ती द्वाड होतात, तसं मनही आपलं द्वाड होतं आणि त्रास द्यायला लागतं, अजिबातच कंट्रोलमध्ये येत नाही. म्हणून इथेही त्यांनी सांगितलंय की त्याला थोडीशी मोकळीक द्या. एकदमही मोकळं सोडू नका, त्याला लिमिट करा. पण एकदम सोडूही नका आणि एकदम धरूनही ठेवू नका. त्याला एक एरिया द्या की ह्या प्रिमायसेस मध्ये तू राहायचंस. असं करत 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 ते स्थिरावतं, त्याला वळण लागतं, डिसिप्लिन. मागेही सांगितलं होतं, लहान मुलाप्रमाणे आहेत आपली इंद्रिय, त्यांना ना शिकवावं लागतं, त्यांना संस्कार करावे लागतात, त्यांना थांबायला शिकावं लागतं, शिकवावं लागतं. आणि मग ते स्थिरावतात. एकदम नाही स्थिरावत. का नाही बरं स्थिरावत? कारण अनंत जन्मांचा त्या इंद्रियांवर संस्कार आहे. जरी आपण इंद्रिय म्हणजे मग आपण म्हणू की अरे इंद्रिय तर शरीरात आहेत, शरीर आपण टाकून जातो. असे अनेक जन्म मेले आपण, मृत्यू, शरीर मेलं, आत्मा निघून गेला, असं माझं अनेकदा झालंय. मग मी कसं काय, ते इंद्रियांना कुठली सवय आहे? तर गंमत म्हणजे इंद्रियांना पण एनर्जेटिक बॉडी असते, आणि त्या इंद्रियांची ती एनर्जी बॉडीमध्ये, त्या ज्याला ज्याला आपण डिझायर्स म्हणतो, त्या सोल बरोबर कॅरी होतात, म्हणजे जर्नी करतात. विसरून नाही जात सोल. ह्या इंद्रियाचा इंटरेस्ट, त्या इंद्रियाचा इंटरेस्ट, सोल विसरून जात नाही. ती एनर्जी त्याच्या बरोबर जाते आणि पुन्हा जन्म घेतो तेव्हा त्या त्या इंद्रियांची डिझायर्स, वॉन्ट्स, नीड्स सकट पुन्हा तो फिजिकल बॉडी म्हणजे शरीर धारण करतो. मग पुन्हा त्या राहिलेल्या इंद्रियांचं उपभोग घ्यायचं जे राहिलेलं असतं, इच्छा, त्या पुढे तिथून पुढे जर्नी सुरू करतात. असं इतकं डीप लेवलवर आहे या गोष्टी. आणि म्हणून हो झालं या जन्मातलं, झालं, संपलं, हिशोब संपला, असं नाहीये. आणि म्हणून त्यांनी इंद्रियांना आवळायला सांगितलंय, कंट्रोलमध्ये ठेवायला सांगितलंय, आणि त्यांना शिकवायला सांगितलंय, त्यांना डिसिप्लिन सांगितलंय. जेणेकरून आता कुठेतरी आपण त्यांना डिसिप्लिन मध्ये टाकू, तर कदाचित पुढच्या इन्कार्नेशन मध्ये ते बेटर कंट्रोल्ड कंडिशन मध्ये जन्माला येतील, आणि पुढचा आपला प्रवास, आध्यात्मिक प्रवास सोपा होईल. पुढचा, ह्या जन्मानंतरचा, हा कंटिन्युअस जर्नी आहे. म्हणजे आपण, मी मागे सांगितलंय की आपण आधी परब्रह्मानी पहिले ओमचा साऊंड रिलीज केला व्हायब्रेशन मधनं. त्या साऊंड मधनं मग ट्रिनिटी निर्माण झाली, म्हणजे आपले ब्रह्मा विष्णू महेश ते निर्माण झाले. त्याच्यानंतर ट्रिनिटी मधनं पुढे सगळं जगाचे किंगडम्स म्हणतात, म्हणजे मिनरल किंगडम, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे मिनरल्स आहेत, खनिज आहेत, जे आपले धातू वगैरे सगळे. त्याच्यानंतर अॅनिमल किंगडम, त्याच्यानंतर प्लांट किंगडम, म्हणजे झाडं वगैरे सगळी, सगळी वर्ल्ड्स आहेत, ही एक एक जगत आहेत. झाडांचं एक जगत आहे, झाड, वेली, पानं, फुलं यांचं एक वर्ल्ड आहे, वर्ल्ड कम्प्लीट. जसं माणसाची दुनिया आहे, तशी झाडा आणि वेलींची पण दुनिया आहे. त्याच्यात एंजल्स असतात, त्याच्यात त्यांचे जीव असतात, त्यांचं लाईफ आहे. तसंच प्राण्यांची एक दुनिया आहे.
ॲनिमल किंगडम, ॲनिमल वर्ल्ड म्हणतात. आणि तसंच मिनरल वर्ल्ड, मिनरल किंगडम, पूर्ण राज्य आहे ते. आणि मग सगळ्यात शेवटी ह्युमन किंगडम. अशी युनिव्हर्सची काय म्हणतो आपण, हे झाली, निर्मिती झाली. आता हे जे सगळे अॅनिमल आणि हे सगळे आहेत हे ग्रुप सोल्स होते. हे थोडस वेगळं सांगते मी, पण म्हणजे एक 50 कुत्र्यांचा एक सोल, आणि तो सोल असा वाटला जातो. म्हणजे आपण कसं एक थम्सअपची मोठी बाटली आणतो, किती ती लिटरची असते ती, अशी गोल मोठीशी, आणि मग एक 10 ग्लास मध्ये आपण ते थम्सअप ओततो. 10 ग्लास मध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट करतो, आणि उरलेलं काय अजून 15 ग्लास मध्ये बसणार असेल तर ते 15. तसं होतं ऍक्च्युली. ते सोल असे डिस्ट्रीब्यूट होतात. आणि मग ते कुत्र, आपण एक डॉगला घेऊ, डॉग आता 15 डॉगचा मिळून एक सोल असेल, तर ते 15तलं एखादं दुसरं तिसरं, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. थोडस खूप वेगळं सांगते मी. हे ऍक्च्युली कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही, कारण ह्याला एवढं विस्तृतरित्या आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं नाही आहे. तर ते समजा 15 कुत्रे डॉग्स आहेत, ते त्यांचं त्यांचं, कोणी कोणाच्या जंगलात असेल, कोणी रस्त्यावर असेल, कोणी कुठल्या प्रदेशात असेल, त्यांचा जो जीवनाचा अनुभव असतो तो घेऊन, लर्निंग त्यांचं, ते घेऊन मरतात, तेव्हा तो सोल वापस मेन बॉटलमध्ये चालला जातो. असं करून जेव्हा ते 15 डॉग्सचा सोल डेव्हलप होतो, तेव्हा जाऊन तो अख्खा एक मेन सोल डेव्हलप होतो. खूप लंबी प्रोसिजर आहे. म्हणजे काय की जोपर्यंत एखादा डेव्हलप नाही होणार, दुसरा डेव्हलप झाला तरी काही उपयोग नाही. असा जर्नी इतका आपला त्रासदायक असतो. आणि म्हणून म्हणलंय, कित्येक कोटी जन्मानंतर मनुष्य जन्म आला, तर त्याची हे करा, असं विवेक चुडामणीमध्ये उगीच नाही सांगितलं आपल्या ह्यांनी, आदि शंकराचार्यांनी. इतकी पीडा सहन केल्यानंतर आपण मनुष्य बनतो. मग मनुष्य जेव्हा होतो तेव्हा तो इंडिव्हिज्युअलाइज होतो. म्हणजे काय, सेपरेट होतो प्रत्येक सोल, मग ग्रुपमध्ये नाही राहत. आपण ह्युमन सोल्स, इंडिव्हिज्युअल सोल्स आहोत. आपल्याला ती आयडेंटिटी आलेली आहे. तेवढा कॉन्शियसनेस मध्ये ग्रो झाल्यानंतर, तेवढी पॉवर आल्यानंतर सोल मग इंडिव्हिज्युअल सोल होतो, एकटा होतो, आणि मग मनुष्य म्हणून पृथ्वी तलावर येतो. आणि मग तिथून मनुष्य म्हणून आपला जर्नी सुरू होतो. मग मनुष्यामध्ये पण खालची पातळी, अत्यंत खालची, वृत्तीनं, विचारांनं, वागण्यानी, मग हळूहळू कर्म करत 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 तो परत 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 वेब मध्ये अडकत, त्याच्या जाळ्यामध्ये अडकत 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 कित्येक जन्म आपले पण मनुष्याचे झालेत. म्हणजे माझे सुद्धा 500 600 1000 जन्म मनुष्य म्हणून फक्त झाले असतील. आणि मग त्याच्यात तो डेव्हलप होत 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 हळूहळू हळूहळू हळू स्पिरिच्युअलिटी मध्ये हायएस्ट पॉइंट वर येऊन, मग ते वर वननेस म्हणतो आपण, एकरूपता, ती तिथे जाऊन होते. आता कळेल तुम्हाला यावरनं, समजावं माणसाने की का केवढा कठीण आहे, आणि म्हणून जागं होणं फार आवश्यक आहे. नाहीतर जन्म घेत राहा घेत राहा घेत राहा, अनएंडिंग आहे. आणि म्हणून पहिल्या जन्मापासूनचा जो जर्नी सुरू झाला तो कॅरी होत राहतो. म्हणजे त्या सोलचं लर्निंग पुढे 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 पुढे, आणि जेव्हा तो एक सोल इंडिव्हिज्युअलाइज झालेला, ह्युमन म्हणून आलेला, समजा माझा सोल आहे, आता माझा सोल किती जन्म घेतले असतील, हजारो जन्म झाले असतील माझे, ते जेवढं लर्निंग घेत 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 माझ्या सोलची अशी जेव्हा कंडिशन येईल की शिकण्यासारखं काही उरलंच नाही, अनुभव घेण्यासारख्या काही इच्छाच उरल्या नाहीत, सगळं जगातलं अनुभवलं, तेव्हा जाऊन तो सोल कम्प्लीट होतो. आणि ती स्टेज आहे परमहंसाची. परमहंस म्हणून जी पोझिशन आहे, अर्हत, इंग्लिशमध्ये त्याला अर्हत म्हणतात. अर्हत म्हणजे परमहंस. परमहंस ही डिग्री, जे परमहंस योगानंद आहेत किंवा आपले हे स्वरूपानंद परमहंस आहेत, जी परमहंस पोझिशन आहे, त्या पोझिशनवर आलेला सोल परिपूर्ण होतो. आणि मग तो पूर्ण एकरूप होतो त्याच्या परब्रह्माशी, वरच्या हिरार्कीमध्ये असलेल्या शक्तीशी. आणि मग मात्र तो कार्य घेऊन आज्ञेनी जन्माला येतो.
की आता जा, अमुक काम कर. तो स्वतःला त्याला इच्छा उरलेली नसते, तो सोल पूर्ण झाला, कंप्लीट झाला, एकरूप झाला, वननेस झाला त्याचा. मग ते काम घेऊन येतात, त्यांच्या पर्पजने नसतात जन्माला आलेले. मग ते फार उच्च स्थितीत असतात. म्हणजे त्यांचं एनर्जी बॉडी लेवल पण खूप हायर लेवल आहे. प्रचंड वरच्या शक्तीचे आणि ताकदीचे असतात ते सोल्स. तर अशी अशी सगळी जर्नी आहे. आणि म्हणून प्रत्येक आपलं कर्म काउंट होतं. आणि ते जे संकल्प असतात तेच आपल्याला पुन्हा 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 पुढचे जन्म घ्यायला लावतं. मग या जन्मात मी जर 10 संकल्प केले असतील, तर मला 10 जन्म घेऊन ते पुढे फेडावे लागतील, तेव्हा मग 11व्या जन्मात जाऊन माझं काहीतरी होईल. असं माणसाचं असतं. आणि म्हणून उगीच संकल्प करू नये जेव्हा हे सगळं कळतं. म्हणून मागच्या इथे लाईन मध्ये पहिल्याच ह्याच्यात लिहिलेलं आहे, मुकेल तो अंती जीवितवासी, म्हणजे त्याचे नष्ट होतील जेव्हा सत्य कळतं. सत्य कळल्यानंतर अज्ञान दूर होतं, इग्नोरन्स कमी होतो आपला अज्ञान. सत्य जेव्हा लाईट जेव्हा येतो लाईफ मध्ये तेव्हा अंधार दूर होतो. तसं सत्य कळतं तेव्हा आपले सततचे निर्माण होणारे संकल्प, हे राहिलं ते राहिलं, एक अमुक राहिलं, बकेट लिस्ट बनवतात लोक, त्याच्याने पुन्हा पुन्हा जन्मांचे येरझारा राहतात. असं इथे सांगितलेलं आहे. हिंडेल ते स्वैर मग जेथे जेथे तेथुनी मागुते परतेल, निश्चयाची ऐसे लागोनी वळण स्थिरावेल जाण अंतर्यामी. मग एकदा ते शांत बसायला लागलं की स्थिर होतं. प्रशांत मनसम ह्येनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम कल्मशम. स्थिरावता ऐसे मग आपोआपो स्वरूपा समीप येईल ते. मग शांत बसायला लागलं ते एका ठिकाणी मूल, की जरा त्याचं कॉन्सन्ट्रेशन, मग त्याला गोष्ट सांगायची. एकदा ते खुर्चीत शांत 15 मिनिटं बसायला लागलं की मग आईचं काम आहे पुढचं, की त्याला एखादं ऍक्टिव्हिटी मध्ये, एंटरटेनमेंट मध्ये एका जागी काहीतरी काम देऊन बसवायचं. एवढं एक चित्र पेंट करून टाक, चॉक आणि प्रिंटेड डिझाईन दिलं की ते पोरग रंगवत बसतं. म्हणजे काय, की त्याला पहिले फिरत होता अख्ख्या क्लासमध्ये, हळूहळू आईनं त्याला घरात असं करून त्याला एका ठिकाणी बसायला शिकवलं आणि बसल्यानंतर त्याला एंगेज केलं. तसं स्थिरावता ऐसे मग आपोआप स्वरूपा समीपच येईल ते. मग ते आपलं काम करायला सुरू करतो आपण साधनेत, की अच्छा मग मला छान वाटतंय, मग मला कॉन्सन्ट्रेशन होत आहे, मग मला हलकं वाटतंय, किंवा मला प्रकाश दिसतोय, मला लाईट्स दिसतात आहेत, किंवा काहीतरी असं आनंददायक आतमधनं फील होत आहे. हे समीप जाणं झालं त्या एनर्जीच्या. जसं बोगदा, आपण बोगद्यातनं प्रवास करतो टनेल मधनं, तेव्हा पूर्ण अंधारच असतो कितीतरी वेळ, पण जरा दूर तो लाईट असं एंड त्याचा ओपन डोअर दिसतं तेव्हा खूप लांबनं आपल्याला लक्षात येतं की अच्छा हा. मग हळूहळू हळू आपण समीप जायला लागतो, मग आपल्याला हळूहळू प्रकाश दिसायला लागतो. तर तसं हळूहळू हळू आपण जवळ जातो. ती प्रोसेस आहे. आत्मस्वरूपाची होता तया भेट, बुडेल ते द्वैत अद्वैतात. आणि मग जेव्हा आत्मस्वरूपाशी एकरूपता होऊन जाते, तेव्हा आपल्यातलं द्वैत आणि अद्वैत एकरूप होऊन जातं. आपण द्वैत म्हणजे काय, मी वेगळा आहे, मी वेगळा आहे परब्रह्मापेक्षा, हा हे द्वैत झालं. आणि अद्वैत काय आहे, म्हणजे द्वैत म्हणजे दोन असणं, सेपरेट असणं. म्हणजे मी वेगळा, तो परब्रह्म वेगळा. आणि अद्वैत म्हणजे मी आणि तो एकच, आम्ही वेगळे नाही. तोच माझ्या रूपामध्ये, सर्वांच्या रूपामध्ये समाविष्ट होऊन सृष्टीमध्ये पसरलेला आहे. हे अद्वैत. मग सगळे एकच आहेत. अशा भावनेमध्ये आपण आपल्या स्थिरावतो, अशा अंडरस्टँडिंग मध्ये स्थिरावतो. आत्मस्वरूपाची होता तया भेट, बुडेल ते द्वैत अद्वैतात. स्वरूपी तद्रूप होताची सहजे, विश्व ऐक्य तेजे प्रकाशेल. आकाशी जे अभ्र तुझेपणे होते, जाता विरोनी ते आकाशीच. मग जैसे पार्था सर्वत्र ऐकले, स्वभावे कोंदले आकाशची. तैसे लया जाता चित्त चैतन्यात, होतसे समस्त ब्रह्मरूप. मागे सांगितलंय महदाकाश आणि घटाकाश. म्हणजे घटातला, घट म्हणजे घड, मातीचं मडकं, त्याच्यामधलं असलेली स्पेस. आणि महदाकाश म्हणजे मोठ्या आकाशात असलेली स्पेस.
ही एक होऊन जाते जेव्हा ते मातीचं मडकं असतं ते हातातनं समजा फुटलं खाली पडून, त्यातलं आकाश कुठे जाणार, स्पेस, तर ती बाह्य आकाशात विलीन होऊन गेली, मिक्स होऊन गेली, विरून गेली, एकरूप होऊन गेली. ती वेगळी मग आता ही बघा, ही वेगळी स्पेस आहे, हे वेगळं आकाश दिसतंय बरं अजूनही घटाच्या आकाराचं. असं होत नाही आपल्याला, मिक्स होऊन जातं ते. तशी आपली अवस्था होते. आपलं तेज आत्म्याचं त्या परब्रह्माच्या तेजात मिक्स होऊन जातं आपल्याला. आता या सगळ्याच्या म्हणजे देह गेला असं नाही हा, देहात असून सुद्धा ती अवस्था होते. एकरूपता जाणवायला लागते आणि ती एकरूपता जाणवल्यानंतर प्रत्येक जीवाबद्दल अत्यंत आत्मीयता, प्रेम हे निर्माण व्हायला लागतं. ही त्याची खूण आहे. आपल्या हृदयामध्ये विनाकारण दुसऱ्याबद्दल दयाभाव, प्रेम, आपुलकी आणि सेवा करण्याचा भाव किंवा धावून जाण्याचा भाव जेव्हा निर्माण होतो, तेव्हा समजायचं की कुठेतरी आपण जवळ जातोय त्या एनर्जीच्या. कारण कारणाशिवाय आपल्याला प्रेम नाही वाटत. अनकंडिशनल लव्ह, क्राऊन चक्र ओपन झालं असेल, सहस्त्रार चक्र, तरच येतं माणसामध्ये. कारण आपल्याला दोन हार्ट्स आहेत. आपण ट्विन हार्ट मेडिटेशन करतो. ट्विन हार्ट मेडिटेशन मध्ये एक हार्ट आहे आपलं स्वतःचं पर्सनल लव्ह, जे आपलं फिजिकल हार्ट चक्र आहे हे इथे सेंटर मध्ये. ते पर्सनल लव्ह म्हणजे काय, मी, माझा परिवार, माझे शेजारी, माझे नातेवाईक, एवढंच. किंवा मी ऑफिसमध्ये काम करतो, मित्र परिवार, सगळं एवढेच लोकांबद्दल आपल्याला प्रेम वाटतं. तेवढ्याच लोकांसाठी आपण धावून जातो. मग आपल्याला अनोळखी माणसाला आपण जात नाही. म्हणजे आजकाल ते हे आलेलं आहे की मदत करा, दान करा, पुण्य करा, पण ते सुद्धा मग कसं फरक असतो की ते खूप सांगितलं जातं चार ठिकाणी, की आहे ना आम्ही इकडे पूर आला होता, मग तिथे जाऊन आम्ही मदत, मग ते फेसबुकवर अपलोड, मग सगळ्या इन्स्टावर इन्फॉर्मेशन, सगळ्या जगाला सांगून मदत करणं. दिस इज नॉट अनकंडिशनल लव्ह. हा तर शो ऑफ झाला एक पद्धतीनं, त्याला काही अर्थ नाही. क्राऊन चक्र, जे वरचं सहस्त्रार चक्र आहे, वरचं टॉपचं, ते सहस्त्रार चक्र असतं डिवाइन लव्ह, गॉड्स लव्ह, परमात्म्याचं हृदयस्थान आहे ते. तिथून जो फ्लो होतो तो अनकंडिशनल लव्ह, ज्याच्यामध्ये आपण सर्व जीवांसाठी, किडा, मुंगी, झाडं, पानं, प्राणी, कुठलाही मनुष्य, न ओळखणारा मनुष्य, त्याच्यासाठी आपण तळमळ होते मनामध्ये की कसं याला मदत करू. ती जी तळमळ आहे अननोन पर्सन साठी, अननोन लिव्हिंग बिंग साठी तडफड होणं, ते आहे अनकंडिशनल लव्ह इज क्राऊन चक्रा ऍक्टिव्हेशन. तर ते क्राऊन चक्र ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्या भावना निर्माण होतात. नाहीतर आपलं पर्सनल लव्हच ऍक्टिव्ह असतं जनरली, मॅक्झिमम लोकांचं. तर ते ऍक्टिव्हेट झालं पाहिजे. हिंडेल ते नाही, कुठे होतं, हा, आत्मस्वरूपाची होता तया भेट, बुडेल ते द्वैत अद्वैतात, स्वरूपी तद्रूप होताची सहजे, विश्व ऐक्य तेजे प्रकाशेल. मग कोणासाठी धावून जावं वाटतं, कोणाचं काही कळलं तर कालवा काला होते हृदयामध्ये की अरे नाही, यांना मदत केली पाहिजे. मग काय ते परत आपल्याला भेटो नाही भेटो, आपल्याला काही फायदा हो नाही हो, काही फरक नाही पडत. मला मदत करायची जाऊन, मला अमुक लोकांना अमुक शिकवायचंय, अमुक एनजीओ ला जाऊन मला मदत करायची. पण ते सगळ्या दुनियाभर सांगून नाही, मला आतमध्ये वाटतंय ना मग मला करायचं. मला लोकांना खाऊ घालायचं, मग ते खाऊ घाला. मग त्याचं सांगून नाही सगळ्यांना, किंवा त्याचं क्रेडिट नाही घ्यायचं, कारण शेवटी करवणारा तो आहे, आपण नाही आहोत. करतो करते करवी ते आपण नाही, तोच आहे. मग जैसे पार्था सर्वत्र एकले, स्वभावे कोंदले आकाशाची. मग सगळं भरून राहतं एकच, सगळीकडे परब्रह्म, तोच आहे, दुसरं काही नाही. तैसे लया जाता चित्त चैतन्यात, होतसे समस्त ब्रह्मरूप. आणि हेच ती ब्रह्म अवस्था आहे. ब्रह्मस्थितीचं हे सुलभ साधन सांगितले जाण धनंजया. हे त्याने दुसरा प्रकार सांगितलाय. पहिला सांगितला तो मागे होता, दुसरा सांगितला की तुम्ही डिसिप्लिन मध्ये आणा, नेम धरा, नियम ठरवलेला सोडू नका, आणि मग त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी, काही दोन चार स्टेप्स आहेत त्या घ्या, आणि मग आपोआप तुमचं मन स्थिर होऊन तुमचं ब्रह्मरूपाकडे आपलं
पोचण्याचा मार्ग प्रशस्त होतो. बघ किती मोठा श्लोक आहे. हम्म. युजन्नैवं सदात्मानं योगी विगत कल्मषा सुखेन ब्रह्म संस्पर्श स्पर्शम अत्यंत सुखमश्नुते. पार्था संकल्पाची सकळ संपत्ती सर्वथा परती ठेवून या. सहज सुगम ऐसा योग पंथ. परती म्हणजे बाजूस. पार्था संकल्पाची सकळ संपत्ती सर्वथा परती ठेवून या. बाजूला ठेवून सहज सुगम ऐसा योग पंथ सुखाळूनी मुक्त झाले बघू. योग स्थितीचे या ओळखोनी मर्म सुखे परब्रह्म पावले ते. जैसे जळा लागी भेटता लवण जळा ते सांडून राहू नेणे. तैसा परब्रह्मी होता योगी लीन जाय विसरोन भिन्नत्वासी. विश्वासंगेतया ऐक्य मंदिरात दिसे लखलखाट सुख स्वसुखाचा. अर्जुन आपुले पाठीवरिसाच आपुले पायीच चाला वेगा. ऐसे अवघड वाटले हे देख तरी तुझे ऐक सांगेन ते. एकदा असा संकल्प केला की सकळ संपत्ती सर्वथा परती ठेवून या. सगळ्या आपल्या संकल्पाची संपत्ती असते ती आपण बाजूस ठेवून देतो. आपण संकल्प करणं बंद करतो आणि त्या परब्रह्माकडनं आपल्याला जे मार्गदर्शन होईल, जो पंथ दाखवला जाईल, त्याला मुक्त झाले बहू म्हणजे त्याला वाहून आपण पूर्ण कार्य आपलं जीवन त्या डिवाइन प्लॅनशी संलग्न होऊन जगायला लागतो. आपण आपण पुन्हा आपलं प्लॅनिंग करत राहत नाही. जाणवतं आणि ही एक स्थिती आहे. इथे ना जाणवतं की आपण काही करा असं भावल्यासारखं आपल्याला जाणवायला लागतं की अरे आपल्याला उचललं जातंय, अमुक काम केलं जातंय, उचललं जातंय तमुक, हे विचार कर, ह्याच्यावर काम कर, त्याच्यावर काम कर. लिटरली अशी अवस्था येते की ती जाणवतं की आपल्याला कोणीतरी जबरदस्त पॉवरफुल एनर्जी कंट्रोल करते. म्हणजे काय की ती डायरेक्ट एनर्जी म्हणजेच या शरीराला हँडल करते. ह्याला वेगळं अस्तित्व नाही किंवा मीपणा नाही उरत की मी असं करीन. मला हेच मोडच उरत नाही, तो अँगलच उरत नाही जगताना. मग अगदी एकरूपता म्हणजे डिसिजन मेकिंग पण फ्लो मध्ये व्हायला लागते. बुद्धी पण फ्लो मध्ये फ्लो करायला लागते, म्हणजे एकदम कनेक्शन मध्ये एकरूप होऊन. तिथे सेपरेट डिसिजन मेकिंग राहत नाही. कारण जर सेपरेट राहिलं तर फ्रिक्शन होईल. मी एक म्हणेन माझा हायर सोल किंवा मला वर्ण जो गायडन्स येईल तो एक वेगळं सांगेल. माझं लीना नावाची देहबुद्धी जी आहे, शरीराची बुद्धी, ती म्हणेल नाही मला नाही जायचं, मला घरीच आराम करायचा, पाऊस खूप आहे, जावं नाही वाटत आहे. आणि आतून सूचना येईल की उठ, अमुक ठिकाणी जाऊन काहीतरी सांगून ये, करून ये, काम करून ये. मग ते फ्रिक्शन होईल, भांडाभांडी घासाघीस होईल, काहीतरी त्रास सुरू होईल मला आतून. शांतपणा वाटणार नाही, डिस्टर्बन्स येईल, काही होऊ शकतात, वेगळे वेगळे प्रकार घडतात. मग तिथे ओळखायचं की का बरं अस्वस्थता, काहीतरी विचित्र चलबिचल होणं जाणवतं ते माणसांना की काहीतरी काहीतरी चालू आहे, म्हणजे त्रास होतोय मला, मी स्थिर नाही आहे. किंवा बेचैनी, बेचैन म्हणतात लोक, डॉक्टरकडे जातात मला बेचैन होतंय, मला बेचैन होतंय. डॉक्टर काय करणार आहे त्याच्यात? डॉक्टरला काय माहिती याचं काय चाललंय आतमध्ये. तर ती बेचैनी याची असते की ती देहबुद्धी काहीतरी भलत्यामध्येच एंगेज ठेवते, आत्म्याला काहीतरी वेगळं हवं असतं. तर ती चलबिचल तो हलवून सोडणार ना मग आतनं. मग ते आतमधनं त्रास व्हायला लागतो, काहीतरी काहीतरी असं इनकम्प्लीट वाटायला लागतं. म्हणजे हे मी शब्दात नाही सांगू शकत, पण असा अनुभव येईल तोच सांगू शकेल की हो असं काहीतरी होतं. झोप शांत नाही लागणं, अन्न खाल्लं तरी असं वाटणं की म्हणजे मजा नाही येणार सगळ्या लाईफ मध्ये, काहीतरी कमी वाटणं, काहीतरी अ, अर्धवट वाटणं किंवा अ, शांतपणा नसल्यासारखं वाटणं, अशी अवस्था येते. म्हणजे काय की ते फ्रिक्शन चालू आहे, आत्म्याला काहीतरी वेगळं पाहिजे पण देहबुद्धी आपली कुठेतरी तिसरीकडेच एंगेज आहे. तर त्याच्यामध्ये विवेक बुद्धीचा वापर करून उत्तमरित्या देहबुद्धीला आत्म्याच्या कर्माकडे वळवायचं, त्याचे काम कमी करायचे.
तेव्हा जाऊन ते खूप छान जगणं सुरू होतं, ट्युनिंग मध्ये, हार्मनी मध्ये. ती हार्मनी आपण सोलच्या इंटेन्शनला धरूनच अनुभवू शकतो. जीवनातली आनंदी स्थिती, शांत स्थिती ती तेव्हाच येऊ शकते. सहज सुगम ऐसा योग पंथ, चोखाळोनी मुक्त झाले बहु. आणि ही स्थिती केव्हा येते माहितीये? साधारण 50-60 नंतर असं काहीतरी ही अवस्था होते, सुरुवात होते. हा, डिपेंड करते व्यक्ती व्यक्तीवर. पण 50-40-50 नंतर अशी बेचैन अवस्था सुरू होते. सगळं करत असतो, आवडीच्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, पण तरी काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं, किंवा तरी झोप नाही लागत, तरी मन नाही रमत. बेचैन, दुसरा शब्दच नाहीये या अवस्थेला. योगस्थितीचे या ओळखोनी मर्म सुखे परब्रह्म पावले ते. आणि ही जी स्थिती ओळखली पाहिजे माणसानी, की जेणेकरून आपल्या सिस्टमला प्रॉपर ट्रॅकवर टाकून परब्रह्माचा आनंद घेतला पाहिजे आपण. जैसे जळा लागी भेटता लवण, जळा ते सांडून राहून नेणे. लवण म्हणजे मीठ. मीठ जर पाण्यात टाकलं तर ते मिक्स होऊन जातं, ते वेगळं नाही राहत. साखर तरी राहते, साखराला ढवळावं लागतं, पण मीठ नाही राहत. मीठ एकदम पटकन विरघळून जातं. तसं तसं झालं पाहिजे आपलं. तैसा परब्रह्मी होता योगी लीन, जाय विसरो न भिन्नत्वासी. मी वेगळाच नाहीये, मी त्याचाच आहे. मला तोच ऑपरेट करतोय, मला तोच उठवतो, काम करायला लावतो, तोच म्हणतो एका दिवशी बस आराम कर, काहीच करू नकोस. एकदम ब्लँक माइंड. एकदम उठ म्हणतो, इकडे जा काम कर म्हणतो, पुन्हा बस म्हणतो आराम. एकदा खूप काम, घरातल्यांचं पण बाहेरच्यांचं पण, शिक्षण पण, अमुक पण तमुक पण, 50 गोष्टी ऍट अ टाइम. कधी कधी काहीच नाही, पूर्ण रिकाम. तर ते त्याच्या बरोबर न बसणं, हे हे तरी झालं. भिन्नत्व नाहीच तिथे. विश्वासंगे तया ऐक्य मंदिरात, दिसे लखलखाट स्वसुखाचा. अर्जुना आपुले पाठीवरी साच, आपुले पायीच चाला वेगा. ऐसे अवघड वाटले हे देख, तरी तुझे ते ऐक सांगेन ते. हे एक पद्धत सांगितली त्यांनी, की एकरूप राहून कसं जगायचं. मग विश्वासंगेत या ऐक्य मंदिरात, म्हणजे सगळ्यांमध्ये मीच म्हटल्यानंतर लखलखाटच आहे ना. सगळीकडे मीच आहे आणि तोच आहे, हा जो अवेअरनेस आहे, त्यातनं लक्षात येतं आपल्या. अर्जुना आपुले पाठीवरी साच, आपुले पायीच चाला वेगा. ऐसे अवघड वाटले हे देख, तरी तुझे ऐक सांगेन ते. दुसरं काहीतरी सांगेल असे अनेक सोल्युशन्स दिलेली आहेत. तर ते आपल्यावर आहे की आपण काय लागू करतो, आपण फॉलो करतो. आपण इथे 29व्या ह्याला थांबूया, पुढच्या वेळेला घेऊया. 28 आपले पूर्ण झाले. काही क्वेरी असेल तर आपण डिस्कस करू.